आणि मी इकडे तुम्हाला लोकांसाठी व्हिडिओज आणि फोटोज शूट करतोय. शिट खूपच भारी आहे. मला असं वाटतं आल्यासारखं आपलं चीज होईलच. Hey guys, welcome back to the last vlog of this series, but definitely not the least. सरांनी येऊन खूप चांगली मदत केली आम्हाला आणि डायरेक्शन दाखवले. विचारून जावा. काय मस्त घर आहे तिथं, शांत घर मस्त आहे ना हे. पोपट आहेत या. अरे बाबा एअरटेल तिथं तुम्हाला BSNL आहे का नाही? नाही BSNL आहे का नाही, सगळं जिओवाल्याने घेतलं. त्यामुळे त्यांना रेंज आहे कुठं पण. हे BSNLचं टावर आहे. असं आहे. नमस्कार, आम्ही चाललोय पापेश्वर मंदिर बघण्यासाठी. 1 मीटरच्या अंतरावरती 5 मिनिटात पोहोचतोच आम्ही आता. 5 मिनिटात पोचतोय. बाकी पब्लिक मागे आली असती गाडी असती, गाडी आली असती की बसते की वळली नसती गाडी. तेव्हा ती लागायची म्हणजे हे पार्किंग जास्त गाडी चालू की जरा तिथूनच चालवायला पाहिजे. गोव्याला पण नाही, तिथूनच माघारी घ्यायला लागतं. दूध पापेश्वर म्हणते. वेगळंच असं वेगळं ह्याच्यात है ना, वेगळं टापूला आल्यासारखं वाटतंय. आप्पा टापूलाच आल्यासारखं वाटतंय. वेगळाच टापू. टापू म्हणजे असं पूर्ण एरियाच वेगळा असा नाही का. जरा फिमेल आहे मस्त. तिकडे खाली आहे रस्ता खालच्या साईड. बॅटरी अगदीच लो झाली. फुल का हे असं सारखं चालू असेल ना, सारखं चालू असेल तर मग एका दिवसात 2 वेळा चार्ज करावं लागतं. माझी रात्री चार्जिंग फुल केली. किती गाणी लावतो मी ऑनलाईन. नाही, तुमचा मोबाईल 4000-5000 mAh चा असेल हो, एम्पियरचा. हे मग खाजा आहे जिलेबी अण्णांनाच जास्त लागतं. हो मस्त आहे. झाडं वगैरे मस्तच मेंटेन केली. सुपारी आहे आप्पा, ते सुपारी सुपारी ते सगळे सुपारीची झाडं आल्यात सुद्धा. सुपारी झाड 2-3 प्रकार आहेत. ऍक्च्युअल काय बोलतात त्याला, महाडमध्ये जास्त ती वेगळी राहते जरा मला है ना मामा. ही वेगळी आहे जरा. ही आपल्याकडे पण येणार, आपल्याकडे पण येणार. येताना घेऊयात ना. हे लाडू आहेत चिक्की शेंगदाण्याचे. खाली आहे बोलतात बाबा. चला चप्पलसाठी आहे काय? ओके थँक्यू. वा वा वा. मस्त बनवलं ना आप्पा, एकदम परफेक्ट. वा वा वा, एकदम परफेक्ट. फोटो काढायचं चालू झालंय आणि मी इकडे तुम्हाला लोकांसाठी व्हिडिओज आणि फोटोज शूट करतोय. मोस्ट प्रॉब्ली माझा मेन फोकस तोच आहे. हे काय प्रसाधन. अच्छा, पाय धुण्यासाठी इकडे आहे. थारी शिट खूपच भारी आहे. मला असं वाटतं आल्यासारखं आपलं चीज होईलच. हाय ब्रिज आहे. ब्रिज आहे की पुढे महाबळेश्वर. हा पहिलीच वेळ.
खूप मस्त. नवीन बांधकाम आहे ते. नंदी. सांगू शकता माहिती थोडी थोडी सांगू शकता ना? सांगाल ना? तर मग सर हे म्हणजे किती वर्ष झालं मंदिराला आपल्या? 1000 वर्ष झालेले. आणि हे जे बांधकाम आहे पूर्ण हे जुनं बांधकाम आहे आतमधलं. आणि ह्याच्यावरती आता नवीन केलेलं आहे बांधकाम. अच्छा, इथून पुढं मग सगळं नवीन बांधकाम असेल. पूर्वी हे मंदिर असंच होतं. हा, फक्त आता महाराष्ट्र सरकारकडून निधी आला. बरं. त्या निधीतून हे मंदिराचं बांधकाम करण्यात नंदी मंडप वगैरे. नंदी मंडप, सभा मंडप, हेमाडपंथी पेशवे का हा हेमाडपंथी. हा, ज्या उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तो निधी मंजूर केला होता आणि त्याच्यानंतर मग हे बांधकाम करण्यात आलं सगळं. फक्त मंदिर आहे आत्ता जसं आहे असंच पूर्वी मंदिर होतं कौलारू. त्यामध्ये काही फरक केलेला नाही. हा 2023 आता केलं. आणि ह्या मंदिराची आख्यायिका, हे मंदिर जे शिवलिंग आहे हे गोल शिवलिंग नाहीये, क्रॉस आहे. असं तिरक आहे शिवलिंग, तिरक. हा, नाही आतमध्ये जाता येईल ना, आत प्रवेश नाही. काय त्याची एक आख्यायिका आहे. पूर्वी कसं हे जंगल होतं आणि या जंगलामध्ये शेजारची गुरं चरायला यायची. त्यातली एक गाय रोज संध्याकाळी झाडीमध्ये जाऊन पाणा सोडायची आणि ती आपल्या मालकाला दूध द्यायची नाही. तर मालकाला असं वाटलं की जो आपला गुराखी आहे, राखण करतो, तो ते दूध चोरून पितो की काय, म्हणून मालकाने स्वतः पाळ ठेवले 4 दिवस. तर बघितलं रोज गाय त्या टायमिंगला जाऊन त्या ठिकाणी पाणा सोडायची. ह्या गोष्टीचा मालकाला राग आला. आपल्याला गाय दूध देत नाही, मग त्या जमिनीवर दूध का सोडतंय, म्हणून मालकाने दुसऱ्या दिवशी त्यांना कुऱ्हाड आणली. बघितलं तर त्या टायमिंगला ती गाय जाऊन त्या धर्तीवर दुधाचा पाना सोडायला लागली. त्या गोष्टीचा मालकाला राग आला, म्हणून मालकाने जी कुऱ्हाड मारली ती कुऱ्हाड गायीच्या न बसता धर्तीवर बसली आणि धर्तीतून ते शिवलिंग निर्माण झालं. आणि ह्याचा एक भाग जो उडाला हा मलकापूर मध्ये आंबाघाट इथे, त्याते पण असं शिव कवच आहे छोट. हे कवच आणि ते एक मॅच आहे, ही आख्यायिका आहे. त्याच्यानंतर हे शिव त्यानंतर गायीचा अन्न क्रोध अनावर होऊन गायीने या डोहामध्ये आपलं आत्मसमर्पण केलं. आणि तो जो राखणा होता त्या राखण्याचं प्रतीक ह्या मंदिराच्या पाठीमागे मंदिर आहे बघा. हा, आणि त्या गायीचं प्रतीक इथे समोर आहे बघा केलेलं. पूर्वी तिथे दत्त मंदिरच्या इथे पिंपळाचं मोठं वृक्ष होतं, पण ते काही कालांतराने पावसामध्ये वाहून गेल्यामुळे तिथे पण गायीचं प्रतीक होतं, ते पावसातनं वाहून गेलं. कारण ते नवीन आम्ही प्रतीक तिथे बनवले नवीन. तिथे बघा गाई दुधाचा पाणा सोडते बघा पिंडीवर, असं आहे बघा इथे प्रतीक. आणि हे बाजूला धबधबा आहे. ह्या धबधबा जिथे पडतोय त्या धबधब्याच्या आतमध्ये 2 शिवलिंग आहेत बघा. तिथे पण 2 शिवलिंग आहेत, ते स्वयंभू शिवलिंग आहे. त्यांचे काय तर फोटोज, त्यांचे फोटोज वरती पूर्ण फोकस. हा, ही ऐकलेली. आणि हे मंदिर, हा कामेश्वर मंदिर म्हणजे राखणदारांचे, म्हणजे त्यांच्या हातून हे झालेलं ते पूर्ण. ओके.
क्या किया बोला. वर काय ते ते तळ आहे या कुठे साईडला मंदिर आहे पूर्ण. हो तळ आहे तिथं वर कुठे जरा पाणी तिथं वर. वरती जाऊ शकतो का मग? नाही नाही, बंद केलं सगळं. हे दत्तांचं मंदिर आहे काय? असा सीन आहे गाईस. खूप मस्त आहे. वेगळ्या पद्धतीचं. हो हो आलो. दत्त. बापरे, खूप थंड आहे आतमध्ये. घ्या दर्शन सगळ्यांनी गाईस. असं काहीतरी आहे. बॅक साईडला आपण जात नाही, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. यंत्राकडे जाण्याचा मार्ग की काय बघूयात. यंत्र. यंत्र बनवले. ओके गाईस, हे असं यंत्र आहे पूर्ण. फर्स्ट टाइम अँड खूप बेटर एक्सपिरियन्स. ह्या गोष्टी ज्या ॲक्च्युअलमध्ये घडल्या होत्या पुराणांमध्ये, त्या गोष्टींचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला करायला मिळणार इथे. फाउंटन केलाय, व्यवस्थित मेंटेन करण्याचा पूर्णतः प्रयत्न. आणि जवळून आपण दाखवू शकलो नाही. आता बघा, हे काजू आहेत, खूप सारे काजू आहेत, खूप काजू काजू काजू. हे काजू कच्चे आहेत गाईस. असं समजू नका की तोडून घेऊन जाऊ शकतो, नाही. खूप खूप खूप. सागवनाचं झाड, औदुंबर म्हणजेच उंबर ज्याला म्हणतात, इकडून येतोय तो झरा आहे. एक गोष्ट मला दिसली आहे ना कमाल. काहीतरी चालू आहे. मोठा आहे खूप साप. जीभ वगैरे काढतोय बाहेर. इथे येतो साप. इथे. आणि इकडे मंदिर आहे. फुल धमाल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मी कधी म्हणजे मोस्टली मी खूप खूप बोलत असतो शंकरांबद्दल, शंभूंबद्दल. तर मलाही अशी शांत ठिकाणं खूप सारी आवडतात. आणि अशा ठिकाणीच शंकरांचा वास असतो असं मानलं जातं. असं नाही आहे, ॲक्च्युली हे असंच आहे. असंच आहे. जिथे जिथे त्या गोष्टीची गरज असते तिथे ते देव येत असतात. त्यामुळे काही भ्यायची गरज नाही आहे मला कोणत्याही जागी. आता आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आले येताना, बट ते ऑब्विसली म्हणजे बुलावा होता त्या टाईपमध्ये,
क्लिअर होत होतो आम्ही मंदिराकडे पोहोचलो. खूप निमुळता रोड आहे, तो सेफली गाईज. हे माझं अक्षर आहे. हे काय आता हे काढत होतो ना, थांबलो मी. माझं नाव वसंत गणेश ठाकूर असून मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संपल्यामध्ये मुंबईला आलो. मुंबई पैशाची खाणी, पुण्याला ज्ञान आहे, खेड्यागावात माणूस की लहानपासून मी ओळखून होतो. मुंबईमध्ये आल्यानंतर माझे वडील देवळाच्या काळबाईचं म्हणजे पुजारी असल्याने साहजिकच बाजूला खोली असल्यामुळे मी तिथे राहून मुंबई ते बोरिवली ते ठाणा कल्याण पण पाहणे प्रवास केला. गल्लीन गल्ली कार्यक्रम पाहिले. मी मागे का, आपण गरीब असल्यामुळे आपलं कोणी पुढे आणणार नाही का, पण मी सगळं पाहिलं आणि मग म्हटलं आपण पण डेअरिंग करावी. मग मी शाळेत, मराठी शाळेत, हायस्कूल कार्यक्रम करत 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 हजारो कार्यक्रमाचा अनुभव घेतला आणि मग मी नखं वाढवायला सुरुवात केली. 35 वर्षाची नखं माझी 5 किलो वजनाची, 7 लाख रुपये खर्च करून. तुम्ही असे जेवता, मी असे जेवायला घेतलं आणि आज माझे यूट्यूबवर 25 व्हिडिओ आहेत. कधी गेलात तर माझं नाव वसंत ठाकूर टाका आणि इथे रेंज मिळत नाही म्हणून पुढे गेला तुम्हाला हे एवढं नख दिसेल आणि मग तुम्ही पण म्हणाल की हा माणूस जगतो कसा. बाळासाहेब ठाकरे म्हणजे पहिलं कौतुक केलं, विश्वास ठेवा नाही तर नखांची गाठ. माधुरी दीक्षित म्हणते की नेल पॉलिश किती लागायचं तुमच्या नखाला. अमिताभ बच्चन म्हणतो आप खमीज कसे पहनते है. आणि लता मंगेशकर बोलते कोकिलचा आवाज तुम्ही कसा काय काढलात. कोकिळा मादी गात नाही, लक्षात ठेवा. कोकिळा नर गातो. कुत्र्याचा आवाज कुत्रा नसतो, कुत्र्याचा आवाज पाठीमागून आम्ही देतो. मुलगा रडत नाही माहेरच्या साईडमध्ये, अलका कुबलच्या मांडीवर मुलगा असतो पण मुलगा खरा इकडनं आम्ही आवाज देतो. मांजरं भांडत नाही रात्री. दादा कोणत्या खाली येत नाहीये. असं नाही करायचं म्हटलं. आणि असं असून नेहमी मला हसत असणारी माणसं आवडतात. मला अशी माणसं आवडत नाही. हो, स्माइल इज द बेस्ट टॉनिक इन दॅट. जिंदगी मी हरदम हसते राहो. आयुष्य 10 वर्षांनी वाढतं म्हणून तुम्हाला आता 5 मिनिटात झलक दाखवतो आणि राष्ट्रगीत म्हणून तुम्हाला सर्वांना प्रवासाचं शेवटचं स्लोगन देतो की 2025ला काय केलं नसेल ते जाऊ दे, आता 2026ला जगा. हे लिहिले ते बघा. हेच मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. मावल त्याला गुडबाय करी, नवीन वर्ष आले, भिंतीवरचे आणखी कॅलेंडर म्हातारे झाले, जे झाले ते गेले, उगो त्याला सामोरे जाऊ आणि नवे नवे संकल्प, नववर्षाचे गाणे गो, स्वागत 2025 करा. गेलं तर गेलं 2025, काही केलं नाहीत ना, आता स्वतःचे कपडे तरी धुवा. आता ह्या ताईला मी बोलतो करते, येत इकडे, इथेच उभी राहा, इथेच. आणि ह्याच्यावर एक विनोद घ्या. किती वेळा आहेस तो? ABCD बोलतेस, तुमच्यातलीच आहे. हा, मग ABCD बोलशील ना, असं बोलायचं. ए थांबायचं, मी एचं उच्चाराचं वाक्य थांबलं की तू म्हणायचं बी, मी थांबलो की सी. आणि तुम चुकलं तर ताई मुंबईवरून आलेली आहे, हिच्या समोर एक विनोद करून तुम्हाला हसवतो. सुरू. एक कॉलेज की लड़की थी, बीमार कभी नहीं पड़ती थी, सीमा उसका नाम था, डिस्को डांस करती थी, इमामी के हमेशा लगाती थी, FIBA में पढ़ती थी, जीतू से प्यार करती थी, HM टिकड़े हमेशा हाथ में पहनती थी, आई लव यू हमेशा कहती थी, जेके उसका पिता का नाम था, केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी, आरटीओ उनके अंकल काम करते थे, एस हमेशा कहती थी, टीना उनकी सहेली थी, यूनियन बनाना चाहती थी, वीएमशा पास रखती थी, WXY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी, एक्समस को कॉलेज नहीं जाती थी, वाइसिल साड़ी पहनती थी, जेड का मतलब जेडपी ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी. आता शेवटचा एकच आयटम आणि थांबतो. तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल आणि डॉक्टर नको असेल तो काय सारखा हाक मारतो तुम्हाला, थांबा जरा जाणार भेटतात. त्याला अवलिया रजनीकांतला कोणी विचारत नव्हतं तामिळनाडूला, नुसता कंडक्टर होता, पण ऍक्टिंग करता करता डायरेक्टर त्याच्यामध्ये बसला होता. तो बोला बेटा काम करोगे पिक्चर में, तो मुझे कौन देगा, अरे मैं डायरेक्टर हूँ. आणि आज रजनीकांत अमिताभचा बाप आहे तामिळनाडूला. 250 कोटी जेलरमध्ये घेतले ते एकट्याने. म्हणून मराठी माणूस कमी नसतो, पण मराठी माणूस थोडं दिवचाल लागतं, मग मोठा होतो तो. जेव्हा बाळासाहेबांनी दिवसलं ना तेव्हा शिवसेना पुन्हा आली. ही बाळासाहेबांची ऍक्शन आहे. जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींना मातानो, ही शिवाजी पार्कची ऍक्शन आहे. हे बाळासाहेबांची ऍक्शन मातोश्री आहे. हे राज ठाकरे लावाचा व्हिडिओ. आणि हा निळू फुले काय माणसं इतकं काय तुम्ही काय असेल ते सकाळी बोलायचं, अजिबात वेळ नाही मला. आता शेवटचा आयटम
तुमची तब्येत चांगली ठेवायची तर माझ्याकडे एकच औषध आहे, मॉर्निंग वॉक करा. पण मॉर्निंग वॉकचे काही प्रकार आहे तेवढे ऍड करा. डॉक्टरनी न सांगता तो सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वाता नियमितपणे फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता नियमितपणे सकाळी जो फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. नवराने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जातात त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखाद्या वेळी सगळं पण ईर्षेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवराने बायको सकाळी नियमितपणे फिरायला तर नवरा दुसऱ्या महिलेकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पाहत मग सरळ फिरायला जातो त्याला म्हटलं टर्निंग वॉक असं म्हणतात. इथे टर्न केल्यानंतर माणूस फिरतो. आता तुम्हाला शेवटचं एकच सांगून थांबतो. मराठी माणूस मराठी बोलला पाहिजे महाराष्ट्रात. मराठी बोला, मराठी चाला, मराठी घाला, शिव्या शापा नको मम्मी पप्पा आई बाबा म्हणून वाचवण्याच्या कोणी शब्दोशब्दी धन्यवाद म्हणून नको थँक्यू थोडे थोडे रागू मराठीचं आणि दारावर पाठी आयटीचं लावारीन स्वाक्षरी करा रे मराठीचं. महाराष्ट्रात मराठी, भारतात हिंदी. भाई और बहनों, तो आइए आपके सामने हंसी हंसने प्रोग्राम करने लिया स्टेज पर वसंत ठाकुर आ रहा है. जिंदगी में सबसे लंबा नाखून वाला स्टेज पर आ रहा है. जोरदार ताली बजा के कलाकार का स्वागत करना भूलना नहीं, क्योंकि हम कलाकार लोग हमेशा ताली के भूखे रहते हैं. असं करून स्टेजवर आम्ही 15 मिनिटाची मिमिक्री करतो. आणि इंग्लिश चांगला असेल तर जगात जाता येतं. महाराष्ट्रात मराठी, भारतात इंग्लिश, परदेश में. गावस्करने माझी 3 इंच नखं 30 वर्षापूर्वी असताना बघितली आणि मला तिने इंग्लिश मध्ये सर्टिफिकेट दिलं. मी मराठी मीडियम खेडेगावतून आलो, मला काय वाचता येणार, पण या देवाच्या समोर मला वाचता आलं का बघा. गावस्कर माझी 3 इंच नखं पण 30 वर्षापूर्वी म्हणाला की पेशन्स इज ए ग्रेट व्हर्च्यू. Mr. Vasant Ganesh Thakur has lots of it sing the way. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously cannot person games. As a young active man, it must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him when his fingernails go from length to length. Yours faithfully, Sunil Manohar Gavaskar, Indian cricket player, ओपनिंग बॅट्समन. आणि त्याची स्लिपची ऍक्शन अशी होती. आता तुम्हाला राष्ट्रगीत. आता उभी जरा मस्त बोलली मला. इथे 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 एकटाच जाणार. लता मंगेशकर 92 वर्ष पण सर्वाला हसून गेली. काय आवाज ए मेरे वतन के लोगो. पुन्हा होणे नाही बाळासाहेब नाना पाटेकर, पुन्हा होणे नाही सचिन नाही, अमिताभ बच्चन नाही, माधुरी दीक्षित नाही, एकदाच. तसं आपण नाना प्रकारे गाण शिवाय देतो. आता तरी जरा बदला. काय लिहिलंय बघा ते मी. आता एकदा कॅमेरा मारा यांच्यावरती की एवढी माणसं जमलेली असतात. अचानक वसंत ठाकूर दिसले की कुठेही गेले तरी मला 100-500 माणसं सहज जमतात. मग मी शेवटी पिशवीवर कवर घालतो आणि मग हळूच जातो. ते लोक म्हणतात काय रे त्याच्या हाताला. मला नाही माहिती, काहीतरी आहे त्याच्या हातात. आणि मग कार्यक्रम केल्यावर म्हणतो अरे बाबा मोठा माणूस आहे रे. म्हणून आपण नेहमी लहान राहावं. वहिनी थोडं सरकून घेता का, लगेच गाडीत जागा मिळेल. आता एक शेवटचा आयटम. बाई हुशार असली तर काय होतं बघा. आणि मग तुम्हाला राष्ट्रगीत देऊन थांबतो. बाई हुशार असेल तर संसार चालतो. संसारात बायकोचा गोड बोल असेल, संसारात बायकोचा गोड बोलणारी असेल तर आयुष्याचं गुलाबजाम होऊ शकतो. संसारात बायकोचा तिखट बोलणारी असेल तर आयुष्याचं खमंग लोणचं होऊ शकतं. आणि संसारात नवरा किती गोड बोलणार असतो, किती तिखट बोलणार असतो, किती शांत स्वभावाचा तरी त्याच्या मात्र आयुष्याची कोशिंबीर अथवा खिचडी किंवा दगडी पाट्यावर वाटली चटणीच होऊ शकते. सो फायनली गाईज, मालवणचा प्रवास आपला संपतोय. इथून परतीचा प्रवास चालू होतोय. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सर, माहिती दिल्याबद्दल खूप मस्त वाटले आणि भेटूयात आपण नेक्स्ट टाइम. स्टे सेफ, स्टे हॅपी.